नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मागचा जो काठपदर साडीचा हॉल मी तुमच्यासोबत शेअर केलेला त्याला मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला। त्याच्या काठपदर साड्या आहेत त्या तुम्हा सगळ्यांना खूप जास्त आवडल्या। त्या बऱ्याच कमेंट्स आलेल्या की ताई काठपदर साडीचा पार्ट 2 नक्की घेऊन ये आणि तुमच्याच रिक्वेस्टवरून मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। या व्हिडिओमध्ये खूप सुंदर असं काठपदर साडीचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो थोडासा छोटा असणार आहे, पण यामध्ये ज्या काठपदर साड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या खूप सुंदर आहेत। या ज्या साड्या आहेत त्या तुम्ही कुठल्याही लग्नासाठी, कुठल्याही कार्यक्रमासाठी, कुठल्याही घरगुती फंक्शनसाठी यूज करू शकता। एवढ्या ह्या सुंदर साड्या असणार आहेत। शिवाय एकदम रिजनेबल रेटमध्ये या साड्या तुम्हाला मिशोवरती मिळणार आहेत। या सगळ्या ज्या साड्या आहेत त्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत फक्त 4 साड्या शेअर करणार आहे, पण या ज्या साड्या आहेत त्या खूप सुंदर आहेत। ट्रस्ट मी, तुम्ही साडी बघितल्यानंतर तुम्हाला या साड्या नक्कीच आवडणार आहेत। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या साडी कलेक्शनमधली पहिली जी साडी आहे ती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय, गोल्डन कलरची साडी आहे। आता ही जी साडी आहे याची प्राइस सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। बघा, जेव्हा आपण गोल्डन कलरचा ड्रेस वेअर करतो, साडी वेअर करतो, तेव्हा आपला जो लुक असतो तो सगळ्यांमध्ये उठून नक्कीच दिसतो। कारण गोल्डन कलर जो आहे तो एकदम वेअर केल्यानंतर रिच दिसतो, एकदम रॉयल दिसतो। त्यामुळे गोल्डन कलरची साडी जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही नक्की बाय करा। माझ्याकडे सुद्धा गोल्डन कलरच्या 2 ते 3 साड्या आहेत, पण त्या साड्या प्रत्येक वेळी जेव्हा मी वेअर करते तेव्हा मला बऱ्याच कॉम्प्लिमेंट्स येतात की ताई साडी कुठून घेतली, एवढा हा गोल्डन कलर सुंदर दिसतो। आपल्याकडे गोल्डन कलरची साडी नसेल तर माझ्या सांगण्यावरून तुम्ही नक्की गोल्डन कलरची साडी बाय करा। ही साडी तुम्हाला घ्यायची नसेल नका घेऊ, पण एक तरी गोल्डन कलरची साडी तुमच्याकडे असायलाच हवी। एवढा हा गोल्डन कलर वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतो। आता फोटोमध्ये तुम्ही साडी बघू शकता, गोल्डन कलरमध्ये साडी आहे। तर ही जी साडी आहे ती ॲक्च्युअलमध्ये मला कशी रिसीव झालेली आहे ते बघूया। गोल्डन कलरमध्ये सिंपल सोबर प्लेन साडी असणार आहे। फक्त ही जी साडी आहे यावरती सुंदर अशी गोल्डन कलरची शाईन येणार आहे। तुम्ही साडी बघू शकता किती सुंदर शाईन या साडीवरती आहे। रात्रीच्या वेळी ही साडी खूप सुंदर दिसणार आहे। याचं जे फॅब्रिक आहे ते सिल्क ब्लेंडेड असं याचं फॅब्रिक असणार आहे। जी साडी आहे ती गोल्डन कलरमध्ये येणार आहे आणि वरच्या बाजूला अशा प्रकारचे काठ त्यांनी दिलेले आहेत आणि या साडीचे जे खालचे काठ आहेत ते अशा प्रकारचे मोठे काठ या साडीला दिलेले आहेत। खूप कमी प्राइसमध्ये ही साडी तुम्हाला मिळणार आहे। ऑल ओव्हर जी साडी आहे ती अशाच प्रकारच्या गोल्डन कलरमध्ये साडी येणार आहे, पण या साडीचा जो लुक आहे तो वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल। आता विशेष म्हणजे ही जी साडी आहे या साडीला जी बॉर्डर येणार आहे तुम्ही बघू शकता। आपला जो पदराचा भाग आहे या पदराच्या भागापासून ही बॉर्डर त्यांनी दिलेली आहे आणि खालच्या बाजूला पूर्ण अशा प्रकारची बॉर्डर येणार आहे। तुम्ही याची बॉर्डर बघू शकताय, खूप सुंदर अशी सिक्वेन्स वर्कमध्ये याची बॉर्डर येणार आहे। स्टोन वर्क सुद्धा आहे आणि छान असं सिक्वेन्सचं वर्क सुद्धा आहे। वर्कमध्ये याची बॉर्डर येणार आहे। ऑल ओव्हर जी साडी आहे त्याच्याच प्रकारे असणार आहे आणि पदराच्या खालच्या बाजूला सुंदर असे गोंडे दिलेले आहेत। खूप सुंदर ही बॉर्डर वेअर केल्यानंतर दिसते। या बॉर्डरमुळे ही साडी मला खूप जास्त आवडली। साडी आहे या साडीचे जे फॅब्रिक आहे ते थोडंसं फुगीर आहे, पण या फॅब्रिकमुळे ही साडी खूप सुंदर दिसते। साडीचं फॅब्रिक एक टिश्यू सिल्कमध्ये असताना तेव्हा आपला जो लुक असतो तो खूप सुंदर दिसतो, एकदम रिच दिसतो। या साडीची तुम्ही सिंगल पिन करा तेव्हा तुमचा लुक हा एकदम डिसेंट दिसणार आहे। आता ही गोल्डन कलरची साडी आहे, या साडीबरोबर मी कॉन्ट्रास्ट ब्लाउज मिशोवरून मागवलेला आहे आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप सुंदर दिसतं। या आहे ब्लाउज तुम्ही फक्त बघा, खूप सुंदर असा डार्क म्हणजे बॉटल ग्रीन कलरमध्ये ब्लाउजचा कलर आहे आणि त्यावरती खूप सुंदर अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे। सिल्कच्या थ्रेडमध्ये ऑल ओव्हर ब्लाउजवरती खूप छान एम्ब्रॉयडरी केलेली आहे। शिवाय सिक्वेन्सचं वर्कसुद्धा दिलेलं आहे। याचा जो ब्लाऊजचा पुढचा जो पॅटर्न आहे तो सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे। अशा प्रकारच्या पॅटर्नचे जे ब्लाऊज असतात ते वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतात। ब्लाऊजच्या स्लीव जर तुम्ही बघितल्या, स्लीव्जवरती सुद्धा खूप जास्त एम्ब्रॉयडरी आहे। ही जी एम्ब्रॉयडरी आहे ती अजिबात रफ नाही आहे, इतके डिसेंट दिसणारी एम्ब्रॉयडरी यावरती केलेली आहे। तो बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे। यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर्स मिशोवरती अवेलेबल आहेत। अगदी ब्लॅक कलरपासून, मरून कलरपासून, बीच कलरपासून सगळे कलर्स यामध्ये तुम्हाला मिशोवरती मिळणार आहेत। बघा, ब्लाऊज शिवायला गेलं तर ब्लाऊजची जी शिलाई असते ती 650 ते 700 रुपयापर्यंत आपल्याला ब्लाऊजची शिलाई द्यावी लागते, पण हा जो ब्लाऊज आहे तो एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिशोवरती मिळणार आहे। शिवाय एवढा छान वर्कवाला ब्लाऊज तुम्हाला मिळणार आहे आणि वेअर केल्यानंतर खूप सुंदर हा ब्लाऊज दिसतो। या गोल्डन साडीबरोबर हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मी बाय केलेला आहे आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतं। आता या ग्रीन ब्लाऊजऐवजी तुम्ही छान असा मरून कलरचा ब्लाऊज सुद्धा गोल्डन कलरच्या साडीबरोबर पेअर करू शकता। हे कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर दिसतं।
ग्रीनऐवजी तुम्ही छान असा रेड कलरसुद्धा यूज करू शकता। अशा प्रकारच्या कॉन्ट्रास्ट कलरचे ब्लाऊज जेव्हा तुम्ही गोल्डन कलरच्या साडीवरती वेअर करता तेव्हा तुमचा लुक हा खूप सुंदर दिसतो। त्या साडी कलेक्शनमधली नेक्स्टची साडी आहे ती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय। ही जी साडी आहे ती मी पुन्हा एकदा परचेस केलेली आहे, म्हणजे माझ्याकडे यामधला अजून एक दुसरा कलर आहे, तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलाच असेल। ही साडी मला खूप जास्त आवडली, त्यामुळे अजून एक कलर मी यामध्ये बाय केलेला आहे, वेगळा कलर बाय केलेला आहे। आता ही जी साडी आहे ती कशा प्रकारे रिसीव्ह झालेली आहे ते बघूया। तर तुम्ही साडी बघा, खूप सुंदर साडी असणार आहे। ग्रीनिश ब्ल्यू कलरमध्ये साडी आहे। आता ही जी साडी आहे यामध्ये ग्रीन कलरचं टिंट आहे, ब्ल्यू कलरचं टिंट आहे, म्हणजे फिरता कलर या साडीचा असणार आहे। याचं जे फॅब्रिक आहे ते सॉफ्ट सिल्कमध्ये येणार आहे। तुम्ही साडीचं फक्त फॅब्रिक बघा, एकदम सॉफ्ट असं या साडीचं फॅब्रिक आहे, शिवाय अजिबात साडी ही चुरगळणारी नाही आहे। छान क्वालिटीचं साडीचं फॅब्रिक येणार आहे। साडीचे जे काठ आहेत ते खूप सुंदर आहेत। तुम्ही बघताय थ्रेडवर्कमध्ये या साडीवरती सुंदर असं वर्क केलेलं आहे। ही प्रिंट अजिबात नाही तर संपूर्ण थ्रेडवर्क असणार आहे। सिल्कच्या धाग्यांनी यावरती सुंदर असं वर्क केलेलं आहे। या साडीचे जे काठ आहेत ते मला प्रचंड आवडतात, शिवाय या साडीवरती असणाऱ्या बुट्ट्या सुद्धा खूप सुंदर दिसतात, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात। शिवाय या साडीचा जो पदर आहे तो सुद्धा एकदम सुंदर आहे। तुम्ही बघताय खूप सुंदर या साडीला पदर दिलेला आहे। एकदम सिंपल फंक्शनला सुद्धा ही साडी तुम्ही वेअर करू शकता आणि कोणाचं लग्न असेल तरी सुद्धा ही साडी तुम्ही वेअर करू शकता। या साडीवरचा ब्लाऊज कसा आलेला आहे बघूया। सेम रनिंगमध्ये या साडीला ब्लाऊज असणार आहे, फक्त ब्लाऊजवरती बुट्ट्या दिलेल्या आहेत, इनविजिबल बुट्ट्या यांनी साडीवरती दिलेल्या आहेत, साडीच्या ब्लाऊजवरती दिलेल्या आहेत सॉरी। शिवाय ब्लाऊजला बसवण्यासाठी खालच्या बाजूला सुंदर असे ब्रॉड काठ त्यांनी दिलेले आहेत। तशाच प्रकारचे फक्त थोडेसे मोठे काठ त्यांनी ब्लाऊजला बसवण्यासाठी दिलेले आहे। आता आजच्या साडी कलेक्शनमधली नेक्स्टची साडी आहे ती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय। खूप सुंदर अशा मस्टर्ड येलो कलरमध्ये आणि चॉकलेटी कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ही साडी असणार आहे। आता ही जी साडी आहे याचं कॉम्बिनेशन मला खूप जास्त आवडलं, म्हणजे मस्टर्ड कलर आणि चॉकलेटी कलर हे कॉम्बिनेशन शक्यतो कुठं मिळत नाही, एकदम युनिक कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आहे, त्यामुळेच ही साडी मी बाय केलेली आहे। विशेष म्हणजे ही जी साडी आहे जेव्हा माझ्या मिस्टरांनी बघितले त्यांना खूप जास्त आवडली, कारण त्यांना साड्यांची चॉईस खूप छान आहे। मी त्यांच्या चॉईसने साड्या घेत असते। तर साडी कशी रिसीव्ह झालेली आहे ते बघूया। मस्टर्ड येलो कलरमध्ये साडी येणार आहे आणि साडीच्या मध्ये सुद्धा खूप सुंदर असं वर्क आहे। तुम्ही बघताय एकदम छान असं वर्क साडीच्या मध्ये सुद्धा केलेलं आहे। वरच्या बाजूला चॉकलेटी मरून कलरमध्ये सुंदर असे काठ येणार आहेत आणि खालच्या बाजूचे जे काठ आहेत ते मोठे येणार आहेत। मस्टर्ड येलो कलर आणि चॉकलेटी कलर हे कॉम्बिनेशन एकदम युनिक आहे, एकदम भिजट असा याचा कलर आहे, मला खूप जास्त आवडला। अशाच प्रकारे साडी येणार आहे आणि साडीच्या मध्ये सुद्धा एकदम डिसेंट असं वर्क त्यांनी केलेलं आहे। या साडीचे जे फॅब्रिक आहे ते कॉटन सिल्क मिक्स असं या साडीचं फॅब्रिक येणार आहे। खूप जास्त सॉफ्ट याचं फॅब्रिक आहे, तुम्ही बघताय खूप जास्त सॉफ्ट याचं फॅब्रिक असणार आहे। या साडीचा जो पदर आहे तो अशा प्रकारचा येणार आहे, छान वर्कमध्ये या साडीला पदर दिलेला आहे। याची बॉर्डर तुम्ही फक्त बघा, खालच्या बाजूची मोठी बॉर्डर खूप सुंदर दिसते, त्यावरचं वर्क खूप सुंदर आहे। एकदम अशा प्रकारे साडी टाकली तरी सुद्धा किती सुंदर ही साडी दिसते, एकदम चापून चुपून साडी नेसली सुद्धा जाते। याची प्राइस सुद्धा खूप कमी आहे आणि प्राइसच्या मानाने ही साडी अतिशय सुंदर आहे। लग्नासाठी हळदीसाठी ही साडी तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता। या साडीचा जो ब्लाऊज आहे तो कॉन्ट्रास्टमध्ये पिंकिश मरून कलरमध्ये याचा ब्लाऊज येणार आहे। तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय खूप सुंदर अशी गोल्डन कलरमध्ये साडी असणार आहे। या साडीवरती रेड कलरचं टिंट येणार आहे। युनिक पॅटर्नमध्ये साडी आहे, जशी मी साडी फोटोमध्ये बघितली एक्झॅक्टली तशीच मला साडी रिसीव्ह झालेली आहे। तर साडी कशी आलेली आहे हे बघूया। तर तुम्ही साडी बघू शकताय खूप सुंदर असा गोल्डन कलर आहे आणि या गोल्डन कलरवरती रेड कलरचं टिंट येणार आहे। शिवाय यावरती सुंदर असं फ्लोरचं प्रिंट येणार आहे। तुम्ही साडी बघताय साडीच्या खालच्या बाजूला हे प्रिंट येणार आहे, खूप युनिक पॅटर्न आहे। त्याचा जो फिरता रेड कलर आहे तो सुद्धा खूप सुंदर दिसतोय। त्याचं जे फॅब्रिक आहे ते टिश्यू सिल्कमध्ये असणार आहे। साडीवरती खूप सुंदर अशी शाईन असणार आहे, रात्रीच्या वेळी ही साडी अतिशय सुंदर दिसणार आहे। गुलाबाचं प्रिंट येणार आहे, प्रिंटेड साडी असणार आहे आणि ही जी प्रिंट आहे ती निघणारी प्रिंट अजिबात नाही, तुम्ही वॉश जरी केलं तरी ही प्रिंट अजिबात निघणार नाही। अशाच प्रकारची सगळी साडी असणार आहे। आता या साडीचा जो ब्लाऊज आहे तो अशा प्रकारे प्लेनमध्ये ब्लाऊज येणार आहे। या ब्लाऊजवरती शाईन तुम्ही बघू शकताय, खूप सुंदर अशी गोल्डन कलरची शाईन यावरती असणार आहे। वेअर केल्यानंतर ही साडी अतिशय रिच दिसणार आहे। रात्रीच्या वेळी ही साडी तुम्ही वेअर करा, खूप सुंदर लुक तुमचा येणार आहे। जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या मोठ्या काठांच्या साड्या वेअर करता तेव्हा त्याची पिनअप अजिबात करायची नाही, तर अशा साड्यांची सिंगल पिन नेहमी करायची। तर आजच्या साडी कलेक्शनमधल्या सगळ्या ज्या साड्या आहेत त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहे। यामधली कोणती साडी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येईल। आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत बाय बाय।